त्याला दोन शब्द काय सांगणार? ग्रामदैवत आदिमाया शक्ती माता रेणुका आणि गुरु श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने आज माझ्या जन्मदिनी सर्वच सहकार्यांचे, गावकरी मंडळी तथा ज्येष्ठ मंडळी यांचे आशीर्वाद मला लाभलेले आहे. पहिल्यापासून शाळकरी अवस्थेत इथे ज्यावेळेस आलो 8वी वर्गामध्ये चिखलीला, त्यावेळेसपासून आतापर्यंत चिखली नगरामधील सर्वच लोकांनी माझ्यावर मला आशीर्वाद देऊन आम्हाला सगळं सांभाळलेलं आहे. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसायसुद्धा या शहरामध्ये करावा लागला. त्यावेळीचे आमचे सहकारी मोरवालसुद्धा इथं हजर आहेत आणि अत्यंत प्रेम या गावानं दिलं. ग्रॅज्युएशन 75मध्ये झालं. 1975मध्ये मिसाबंदी कायदा आला आणि त्यामध्ये आमच्या वडिलांना मिसामध्ये अटक झाली. त्यावेळेस संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि त्यातून संघर्षमय जीवन घेऊन आजपर्यंत जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज 73 वर्ष पूर्ण होत आहे. 74 वर्षांमध्ये पदार्पण होत आहे आणि सगळ्याच्या आशीर्वादानं आतापर्यंत निकोप काया आणि चांगलं शरीर आज देवाच्या कृपेनं आहे. या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर व्यवसाय करत असतानाच या गावात नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो आणि 2014मध्ये आमदारकीचं भारतीय जनता पार्टीचं उमेदवारीसुद्धा मिळाली. जनसंघ भाजपा हा प्रवास आमच्या वडिलांपासून आहे आणि त्याच विचारधारेनं आतापर्यंत आम्ही चालत आलेलो आहे. कोणत्याही फळाची कधीही अपेक्षा केली नाही की हे काम केल्यानंतर आपल्याला हे मिळालं पाहिजे असं कोणतंही पक्षाकडून अपेक्षा केली नाही. तरीही नगराध्यक्ष झालो, आमदारही 2014मध्ये लढलो. थोड्याफार मतानं पराभूतही झालो, पण मला असं कधी वाटलं नाही की कोणाचं प्रेम माझ्यावर कमी झालेलं आहे. तीच सगळ्यांची सहानुभूती आजही आहे. कुठंही असं वाटत नाही की आपल्याला कोणतं पद नाही म्हणून आपल्याजवळचा जनसमुदाय कुठं बाजूला गेलेला आहे. नाही तर प्रत्येक असा अनुभव येतं की पद गेलं म्हणजे जनताही चालल्या जाती असा अनुभव आहे. परंतु पद गेल्यावरही किंवा पद नाही मिळालं तरीही जनतेचा प्रेमाचा जो वर्षाव आहे तो सततच्या जीवनामध्ये तर आहेच, पण ज्या वेळेस वाढदिवस येतो त्यावेळेस सर्वच लोक शुभेच्छा देण्यासाठी घरी येतात. खटकेश्वर महाराज मंदिरावर येतात. आज सकाळी मंदिरावर अभिषेकला जाताना अभिषेक करायला मला 1 घंटा उशीर जावं लागलं, कारण ज्यावेळेस गाडीतून जातानाच गुड मॉर्निंग ग्रुप या मंडळीने तिथं अडवलं आणि तिथंच जवळजवळ 1 तास माझा फोटो पुष्पगुच्छ देण्यात तिथंच 1 तास माझा गेला. कारण लोकांचं प्रेम आहे आणि म्हणून त्याची पावती आपल्या जीवनामध्ये आहे. शरीर चांगलं राहतं, निरोगी काय राहते,
आणि या ठिकाणी मी काल श्री संत समर्थ खटकेश्वर महाराज आमचे गुरु महाराज यांच्या समाधीस्थळावर जाऊनही पूजा केली. सोबत शिवाजीराव कुटे होते. तिथं पूजा करून नंतर मग बाबाची आरती रात्री खटकेश्वर बाबाची खटकेश्वर मंदिरावर झाली. हिवरा आश्रमला सुद्धा भेट झाली. तिथल्या संचालक मंडळी अध्यक्ष मंडळीनं तिथंही सत्कार केला आणि ॲडव्हान्समध्ये 1 दिवस आधी तिथंही सत्कार केला. आज धार्मिक, सामाजिक आणि राजकीय या तिन्ही गोष्टीमध्ये मला माझ्या जीवनात तरी असं वाटत नाही, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये, मग सहकार असो, धार्मिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, हे सर्व क्षेत्रामध्ये जनतेनं भरभरून साथ दिलेली आहे. आणि आजही सकाळपासून ग्रामीण भागातून फोन, आता 4-5 वाजेपर्यंत लोक इथे पोचतील. ग्रामीण भागातून फोन आहे. गावकरी, चिखली नगरवासी तर सकाळपासून त्यांचं भेटीगाठी चालू आहे. आणि या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सांगायला गेलं तर भरपूर आहे. जीवन हे कठीण आहे. जीवनामध्ये संघर्षाशिवाय काही मिळत नाही. अत्यंत संघर्ष झालेला आहे आणि त्या माध्यमातून संघर्ष होऊनही जनसेवा ही माझ्या हातून झालेली आहे, धार्मिक सेवा झालेली आहे. म्हणून त्याचा या जीवनामध्ये मला आनंद आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा के लाईव्ह आणि तुमचं कोणतं आहे के लाईव्ह हे नेहमी येऊन आमची विचारपूस करतात आणि विचारपूस करून काय आमचं कार्य आहे ते विचारतात. कार्य आमचं काय आहे, चालत राहिलो, कार्य होत गेलं, असं काही ठरवून काहीच केलं नाही. आणि जे केलं ते डायरीत नोंदही केलं नाही. त्याच्यामुळं तो विषयच नाही आहे. चालत राहून राहिलो, कार्य होत राहतं आणि सगळ्यांचा शुभेच्छाचा वर्षाव मिळत आहे. के लाईव्ह जे आम्हाला इथं प्राधान्य देतं आणि इथं येऊन भेट घेतं त्याबद्दल के लाईव्हचे धन्यवाद, त्यांच्या सहकार्याचे धन्यवाद. आणि तुम्ही मुलाखत घेतली, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. ज्यामुळं संघर्ष हा पहिल्यापासून जीवनात आहे. मग पदाची कोणती लालसा नाही, काय नाही, संघर्ष आहे. कारण आमच्या वडिलापासून संघर्ष आहे. कारण वडील ज्यावेळेस संघ पहिली बंदी झाली त्यावेळेस वडील 6 महिने जेलमध्ये होते. मिसामध्ये 19 महिने जेलमध्ये होते. सगळ्या घराण्याचं संघर्षमय जीवन आहे. आणि त्यातूनही उन्नतीपथावर जाऊन म्हणजे कुटुंब सांभाळून सुद्धा, गाव सांभाळून, माझी कधी मनात इच्छाही नसेल किंवा मी अपेक्षाही केली नसेल तर मी या गावाचा नगराध्यक्ष होईल, या नगरीचा नगराध्यक्ष होईल. परंतु 3 नगरसेवक असताना सुद्धा या सगळ्या पार्टीच्या लोकांना मला नगराध्यक्ष बनवलं आणि या गावाची सेवा करून घेतली. पाण्यासारखा जो गंभीर प्रश्न होता महिलांचा, महिला दिन परवाच झालेला आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न होता की 6-6 फुटाचे गड्डे, त्यात करंगळीसारखी धार पाण्याची इतकी आला, तिथं मोटरसायकल पडायचे, किती लोकांचे ॲक्सिडेंट झाले. 1:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये महिलांचे भांडणं व्हायचे, तिथं ते सोडवायसाठी जावं लागत होतं. आणि त्यावेळेस योगायोग असा की दिल्लीमध्ये अटलजी सरकार आलं, महाराष्ट्रात मनोहर पंताचं सरकार आलं, इथं आमदार रेखाताई आल्या भारतीय जनता पार्टीच्या. आणि या चिखलीचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचं काम आम्हाला करता आलं. कारण पेंटाकळीचं धरणाची भिंतसुद्धा बांधली नव्हती आणि चिखली नगराला पाणी द्यायचं होतं. एक 6 फुटाची वॉल तातडीनं बांधली, 6 फुटाची. आणि तेवढं चिखलीला पाणी पुरल एवढा स्टॉक तिथं झाला. आणि तिथून धनतेरसच्या दिवशी या चिखली नगराला पाईपलाईन आधी ताईनं करून घेतली होती, प्राधिकरण आधी सक्षम करून घेतलं होतं. आणि ते पाणी आपण चिखलीला धनतेरसला 14 तारीख होती त्यावेळेस धनतेरसला या चिखली नगरामध्ये पाणी आणलं. आणि नंतर पद्मसिंह पाटला सरकारही गेलं आपलं युती सरकार, मग पद्मसिंह पाटलाकडे ते आलं. मग तिथं आम्ही आंदोलन केलं ताईसोबत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी. आणि ते आंदोलन करून हे युद्ध पातळीवर पद्मसिंह पाटलानं सांगितलं की युद्ध पातळीवर मी पेंटाकळीचं धरण बांधून देतो. आणि खरोखर त्या माणसानं पेंटाकळीचं धरण युद्ध पातळीवर बांधलं. आज कायमस्वरूपी प्रश्न पाण्याचा सुटलेला आहे. खूप संघर्ष झाला पाण्यासाठी. कारण आमच्या आधीचे नगरसेवक हे पळसकरांना आहे, या लोकांनी तर हे रात्रंदिवस चांदईहून पाणी आण, शेलूदून पाणी आण,
खंडाळ्याहून पाणी आण, अशी तिथं बोर घ्यायचे, नंतर आपल्या विहिरीत पाणी टाकायचं आणि या गावाला पाणी पुरवठा काय, अशी समस्या माझ्या वेळेसही तीच होती. परंतु योगायोगानं आपल्या कारकिर्दीमध्ये पाणी समस्या सुटली आणि आज महिला कोणतेही हांडा घेऊन डोक्यावर जात नाही. फिल्टरचं पाणी हे तुम्हाला भेटतं. आज फिल्टरचं पाणी दुर्दैव असं वाटतं की फिल्टरचं पाणीसुद्धा लोक कॉक लावत नाही आणि नाल्यात सोडून देतात. हे एक दुर्दैव. उन्हाळ्यातसुद्धा नाल्यात पाणी सुटतं, एवढं पाणी आपल्या इथं आहे. काही एखाद्या वेळेस नियोजनाच्या अभावी जर पाणी कमी मिळत असेल, परंतु पाणी हे सक्षम योजना आपल्या वेळेस झालेली आहे. महिलांचे प्रश्न सोडलेले आहे. महिला दिनाच्या निमित्तानंही मी आज महिलांना सांगू शकेल की हे महिलाचा जो प्रश्न होता हा तो त्यावेळेस त्या कारकिर्दीमध्ये सुटलेला आहे. आणि आजही चिखलीमध्ये आपलेच मित्र गाडी जर समजाली वॉशिंग सेंटरवर जात नाही, फिल्टरच्या पाण्यानं गाड्या धुतात घरासमोर, अशी परिस्थिती उन्हाळ्यातसुद्धा आहे. एवढं पाणी मुबलक आहे. म्हणजे अकोला जालना इकडं पाणी टंचाई होती, पण आपल्या चिखलीमध्ये कधीही आता घागर मोर्चा नाही, गाडगे मोर्चा नाही, कुठं डफडे मोर्चा नाही. नाही तर आमच्या वेळेस हे सगळे मोर्चे नगरपालिकेवर यायचे. आणि ज्यावेळेस माझे गोपीनाथजी इथं सत्कार करायला आले होते, नगराध्यक्ष झालो त्यावेळेस त्यांनी खासबागमधून 1 कोटी कबूल केले होते. परंतु मला राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेस आपण 30 लाख रुपये, जे इलेक्ट्रिकचं बिल होतं 52 लाख रुपये, त्यातलं 30 लाख रुपये हे ऊर्जा खातं गोपीनाथजीकडं होतं. त्यांनी ते माफ केलं होतं आणि सर्व लोकांनी, सगळ्या पक्षाच्या लोकांनी गोपीनाथजीचा तिथं सत्कार केला होता. कारण ताईला त्यांनी शब्द दिला होता 3वर जो नगराध्यक्ष होईल त्याचा सत्कार खरंच जर झाला मी सत्कार करायला, हा शब्द दिला होता म्हणून ते इथं आले होते. आणि त्यांनी भाषण केलं होतं की हा माणूस मला ही चिखली नगरपालिकेत नको, हा माणूस मला महाराष्ट्रात पाहिजे. कारण सगळ्या पार्ट्या जर या माणसाजवळ येऊ शकतात तर हा मला महाराष्ट्रामध्ये पाहिजे. हे भाषण गोपीनाथजीच तिथं होतं. म्हणून संघर्ष करत गेलो, सगळं भेटत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला जे पद आहे ते नागरिकांचं प्रेम अजून कुठंही कमी झालेलं नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं प्रेम आहे. आणि या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच मी सांगू शकेल की हा प्रेमाचा वर्ष आहे, सतत त्यांचा माझ्यावर होत राहो. आणि माझीही त्यांच्या चरणी नेहमी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद मला मिळत राहो. मला अजूनही असं वाटतं की मला आशीर्वादाची गरजच आहे. माझ्या जीवनात असं वाटतं की मला आशीर्वादाचीच गरज आहे. मला कोणाला आशीर्वाद द्यायचं काम नाही, मला आशीर्वाद घ्यावंच अजून वाटतो. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आलात, खूप खूप धन्यवाद. आणि आमचे सगळे सहकारी इथं बसलेले, तुम्ही मुलाखत घेऊन राहिलेले साहेबराव पाटील आहे, सिद्धेश्वर कोलारा संस्थानचे अध्यक्ष, प्रभूभाऊ आहे, शिवाजीराव कुटे, एकनाथ भाऊ सुरडकर आहेत, आपले पत्रकार चौकेकर आहेत, निवृत्ती देशमाने आहेत, आपले ज्येष्ठ पत्रकार पळसकर अण्णा आहेत, आमचे दुग्ध व्यवसायाचे सहकारी राजेंद्र मोरवाल आहेत. हे सगळी मंडळी आणि आज सकाळपासून आलेली सगळी मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. आणि 2 शब्द ॲडव्होकेट कस्तुरे साहेबांनी आपल्याला जी उपमा दिलेली आहे सामाजिक आणि ऊर्जा मंत्र्यांची, त्याबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? खरोखर हे तंतोतंत गणित या ठिकाणी खरं ठरतंय. आता वकील साहेब आपल्यासोबत शुभेच्छा देताना आपल्यावर शुभेच्छांचं 2 शब्द बोलले. त्यामध्ये त्यांनी समाजमंत्री म्हणून तुमचा उल्लेख केला. काय सांगणार 2 शब्द? आता तो त्यांचा आता काम करण्याचा, आता पहिल्यापासून जे काम करतो आपण समाजासाठी, आपण आतापर्यंत माझ्या तरी आयुष्यामध्ये मी दुग्ध व्यवसाय जरी करत होतो, पण माझ्याकडं कोणी जरी समजा दुःखी माणूस आला किंवा कष्टी आला किंवा एखादा शाळकरी आला, थोडक्यात उदाहरण सांगतो, लंबे होते माळगेडचे माझे मित्र, अर्बन बँकेत कर्मचारी होते, त्यांची परिस्थिती शिक्षणाची नव्हती, पण दुग्ध व्यवसाय अत्यंत कठीण, पण त्यांच्यासुद्धा शिक्षणाला त्यांची परिस्थिती नसताना मॅट्रिकमध्ये मदत करणे हा पहिल्यापासून माझा पिंड आहे. आणि कोणाचं जर काही काम पडलं तर मी माझ्यावर उसनवारी करून लोकांचे कामं केलेले आहेत आणि भगवंतानं त्याची पावती मला भरभरून दिलेली आहे. म्हणजे मी कर्ज काढून तुमचं काम केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा पहिल्यापासून पिंड आहे.